बघा मित्रांनो, SRPF भरती पेपर 2026मध्ये विचारलेला या प्रश्नात काय म्हटलं आहे? आई आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक 25 वर्ष होता व 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 असेल, तर 5 वर्षापूर्वीचे आईचे वय किती हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा, आपल्याला इथे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे 9x आणि 4x आहे म्हणते, आणि आपल्याला 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे 25 वर्ष. इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, वयातील फरक कधीच बदलत नसतो. म्हणजे 5 वर्षापूर्वी जो फरक असेल तोच 5 वर्षानंतरही असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 9x - 4x = 25, तर हो म्हणू शकतो. तर 9x - 4x 5x = 25. तर याच्यावरून आपल्याला एक्सची किंमत मिळेल. बघा, 25मध्ये 5चा भाग, 5 × 5, 5 × 5 = 25, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळाली किती? 5. तर इथे आपल्याला म्हटलं आहे 5 वर्षानंतर ती आईचे वय 9x होते, तर आपल्याला 5 वर्षानंतरचे वय मिळेल 9 × 5, तर 9 किती? 45 वर्ष. याच्यावरून आपल्याला आजचे वय मिळेल. आज 45 - 5 म्हणजेच किती? 40 वर्ष. आणि आपल्याला म्हटलं आहे 5 वर्षापूर्वी आईचे वय किती होते, तर आजचे वय किती होते? 40 वर्ष. तर 5 वर्षापूर्वी किती असेल? 40 - 5 म्हणजेच किती? 35 वर्ष. म्हणजेच पर्याय क्रमांक डी 35 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर असेल.